नमस्कार मित्रांनो, मी सुरेश तावरे तुम्हाला सर्वांचं आपल्या अंकगणितच्या क्रॅश कोर्सच्या आपल्या 13व्या लेक्चरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि जसं की लास्ट लेक्चरमध्ये म्हणजेच लेक्चर 12 जे आपण बघितलं होतं ते कुठलं होतं तर आपल्या SSC GDचा आपण सरळ रूप द्यायचे क्वेश्चन्स चालू केले होते. आणि त्यामध्ये 2024ला जे काही एक्झाम झाले होते 2024मध्ये जेवढे आपले म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जे काही आपले SSC GDचे पेपर झाले होते त्या पेपरमधले आपलं ॲनालिसिस आपण बघितलं होतं. कुठले तर सरळीकरण म्हणजे सरळ रूप द्या टाईपचे जे क्वेश्चन्स होते ते बघितले होते आपल्या 12व्या लेक्चरमध्ये. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की 2025 म्हणजेच या वर्षाच्या जे काही आपले फेब्रुवारी महिन्यामध्ये SSC GDचे पेपर झाले होते त्यामध्ये सरळ रूप द्याचे कशा प्रकारचे क्वेश्चन्स पडले होते, काय वेगळं होतं, या सगळ्याचा आढावा आपण या आजच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे मागचे जे सगळे लेक्चर्स आहेत आणि खास करून 9व 10व 11व आणि 12व हे 4 लेक्चर्स तुम्ही नक्की बघितले असतील. आणि हे का महत्त्वाचे लक्षात आहे तुमच्यासाठी ते जेणेकरून जर समजा तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल तर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि जर SSC GDचा अभ्यास करत असेल तर SSC GDला कोणत्या टाईपचे कोणत्या पॅटर्नचे क्वेश्चन्स विचारले जाते ह्या दोघांचं जे तुम्हाला डिफरन्स आहे तो कळणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही अभ्यास SSC GDचा करता आणि जर तुमच्या क्लासरूममध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या टाईपची जर प्रॅक्टिस होत असेल लक्षात ठेवा तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या पेपरवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्याच्याच उलटं जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत असेल आणि जर SSC GDच्या टाईपचे क्वेश्चन्स हे तर होणं इम्पॉसिबल आहे लक्षात ठेवा, कारण प्रॉपर SSC GDचे बॅच असणारे आपल्या भागामध्ये मी तर म्हणेन पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार कमी क्लासेस आहेत जे प्रॉपर SSC GDचा तुम्हाला काही क्लासेस बघायला मिळतील. त्यामुळे हा आपला एकमेव क्लास आहे जो तुम्हाला प्रॉपर म्हणजे जे म्हणतो ना स्पेसिफिक ज्या टाईपचे जे विचारलं जातं एक्झाम ओरिएंटेड टीचिंग जे ऑलरेडी मी तुम्हाला म्हणले की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला ते नक्की बघायला मिळेल. त्यामुळे ह्या दोन गोष्टीमध्ये डिफरन्शिएट तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. कारण आणि बऱ्याच विद्यार्थी असे देखील आपल्याला बघायला मिळतील पोलीस भरतीचा अभ्यास करत असं चालू असताना देखील तुम्ही SSC GDचा फॉर्म नक्की भरत असता किंवा त्यामुळे एकच विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देत असतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो नीट समजला पाहिजे की जर मी पोलीस भरती देणार असेल तर मला कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे, कशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले पाहिजे, आणि जर मी SSC GDचे पेपरला जाणार असेल तर मला कोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स कशा प्रकारचं प्रॅक्टिस मला केलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या मागील 3 ते 4 लेक्चर्समधून सगळ्या नक्की क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. मागील ते 3 ते 4 लेक्चर्स आहेत हे तुम्ही नक्की बघितले असतील, बघितले नसतील तर जरूर बघा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे क्लिअर कट होऊन जातील की कशा पद्धतीनं तुम्हाला त्या कोणत्या टाईपच्या प्रश्नांचा सराव जो आहे तो तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने दुसरी एक महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीनच्या टॉपला तुम्हाला एक चॅनलचं नाव दिसत असेल म्हणजेच कुठलं जर म्हणजे तुम्ही जर SSC GDचा अभ्यास करत असेल किंवा पोलीस भरती असो तर या सगळ्यांचं जे स्टडी मटेरियल आहे खास करून आपल्या गणित विषयाचं हे सगळ्या स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अचिव्हर्स करिअर गाईड विटा हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला अंकगणितच्या सगळ्या नोट्स स्टडी मटेरियल तुम्हाला तिथं मिळून जाईल. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे एक विशेष त्यामध्ये असणार आहे की जर तुम्ही SSCचा अभ्यास करत असेल स्टाफ सिलेक्शनचा मग तो कुठलाही असो SSC GD असेल, MTS असेल, CGL असेल किंवा CHL असेल तर ह्या 4 एक्झाम्सला खास करून SSCसाठी मराठी भाषेतून जर स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल पाहिजे असेल तर हे आपलं महाराष्ट्रामधलं एकमेव टेलिग्राम चॅनल आहे जिथं तुम्हाला SSCसाठी मराठी भाषेतून तुम्हाला काय स्टडी मटेरियल तिथं तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल. लक्षात ठेवा, सिलेबस जरी सेम असला कोणता पोलीस आपलं कोणतीही स्टेट एक्झामचा गणित विषयाचा जसं की सिलेबस सगळा सेम आहे, मात्र फरक जो पडतो तो डिफिकल्टी लेवलमध्ये पडतो, क्वेश्चन्स विचारण्याच्या पॅटर्नमध्ये पडतो. मी ह्या सगळ्याच्या म्हणजे तुम्हाला जो स्टडी मटेरियल खास करून मराठी भाषेतून मराठीतनं एक्झाम जरी झाल्या असतील लक्षात ठेवा तर मार्केटमध्ये प्रॉपर त्या लेवलला मॅच करणारं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला त्या एका आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथं मिळून जातील. ठीक आहे. चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू कराय. तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढच्या ज्या काय सगळ्या नोटिफिकेशन्स आहेत आपल्या त्याचं जे अपडेट आहे ते तुम्हाला वेळोवेळी मिळून जाईल. ठीक आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघायचं आहे तर 2025मध्ये जे काय आपले SSC GDची एक्झाम झाली होती त्यामधले प्रश्न बघायचे आहेत. तर प्रश्न पहिला आहे बघा, तर आणि तुमचा जो प्रायोरिटी असली पाहिजे या प्रश्नाला सोडवत असताना तो तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेणेकरून जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्ही काय करू शकताय सोडवू शकतायसा. ठीक आहे. तर एक्झाम्पल आहे बघा परत 20 - 10 कंसामध्ये 6 - 5 गुणिले 2 आणि कंस पूर्ण आणि ह्या कंसाला काय रे परत भागिले
47. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. आणि बऱ्यापैकी आता तुम्हाला वाटेल की म्हणजे 2024चे ऑलरेडी आपण एक्झाम्पल्स बघितलेत. मग ती लेवल जे होती आणि ही लेवलमध्ये तुम्हाला वाटेल की आता एक्झाम्पल खूप मोठा आहे, याचा अर्थ डिफिकल्ट लेवल वाढलेले आहे किंवा एक्झाम्स जे पडलेले आहेत ते खरंच कठीण आहेत की नाहीत. तर लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल जर तुम्ही डायरेक्टली बघितलं असेल तर तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की हे खूप अवघड एक्झाम्पल्स किंवा लेवल जी आहे ती थोडीशी वाढली होते की यावर्षी. तर लक्षात ठेवा, तसं काहीही नाही आहे. जर हे एक्झाम्पल तुम्ही तोंडी सोडवत असशील, कारण जसं तुम्हाला म्हटलं की ॲप्रोच मॅटर करतो आहे आणि आपल्याला किती रे तर SSC दिलेला आपल्याला फक्त तुमच्याकडे पर क्वेश्चन्स 90 सेकंड्स आहेत एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. मग त्यासाठी जर तुम्ही ह्या एक्झाम्पलमध्ये जर प्रत्येक स्टेप बाय स्टेप सोडवत असेल, म्हणजे काय आता हे बघा, हे सगळं तुम्ही लिहिलं आणि बॉडमास आपल्याला इथं फॉलो करायचंच आहे. मग बॉडमास फॉलो करत असेल तर हा ब्रॅकेट आधी आपल्याला सॉल्व करावा लागेल. ठीक आहे. मग ह्या ब्रॅकेटचं उत्तर येणार आहे 6 + 5 1. मग एक उत्तर तुम्ही इथं लिहिणार आणि त्यानंतर हे सगळं परत आहे असं 40 - 3 गुणिले कंसामध्ये परत 10 + 6 परत गुणिले परत कंसामध्ये 20 - 10. लक्षात ठेवा, जर ह्या अशा स्टेप्स तुम्ही जर करत बसला तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुमच्यासाठी खूप अवघड वाटेल आणि तुम्हाला असंही वाटेल की म्हणजे हे एवढं एक्झाम्पल 90 सेकंडमध्ये सोडवायचं कसं. तर लक्षात ठेवा, ॲप्रोच जसं तुम्हाला म्हणलं की तो मॅटर करतो आहे आणि तुमचा ॲप्रोच हा फक्त हे एक्झाम्पल तोंडी सोडवण्याचा असला पाहिजे. आणि कारण SSC 2025मध्ये जे काही एक्झाम झाले होते त्यामध्ये एक सिंगल पॅटर्नचे एक्झाम्पल्स पडलेले आहेत. म्हणजे टोटल लक्षात ठेवा 4 ते 5 टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यामधला हा पहिला टाईप आहे. ठीक आहे. किती टोटल 4 ते 5 टाईपचे एक्झाम्पल्स आहेत आणि तेच परत तुम्हाला रिपीट बघायला मिळते. आणि प्रत्येक एक्झाममध्ये एक टेक्निक आहे, ॲप्रोच फक्त तुमचा सोडवण्याचा तोंडी असला पाहिजे, पेन अजिबात घ्यायचं नाही. मग बघा, सुरुवात जी आहे ती लिगली म्हणजे बॉडमासच्या नियमानुसार आपण सोडवायला चालू करू, पण तोंडी सोडवायचं. ठीक आहे. म्हणजे काय होणार बघा, इथं पहिला हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. कंसाचं उत्तर किती येणार आहे रे? 1 येणार आहे. बरोबर. मग परत ह्या 1 मला ह्या 2ला गुणायचं आहे किंवा कोणालाही गुणा तुम्ही, कारण कंसाच्या बाहेर इथं काय गुणाकारच चिन्ह असणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं रे, कंसाचं उत्तर 1 आला, त्यामुळे काय लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. आणि हे नंतर होणार आहे हे 10 × 20. ठीक आहे. ते किती झालं? 10 × 20. परत बघा, हे 20मधनं ते 20 मायनस होणार आहे. म्हणजे 20मधनं 20 गेले किती राहिलं रे? तर 0 राहिला. बरोबर. किती राहिलं? 0 राहिलं. त्यानंतर बघा, या कंसाला परत भागिले 47 आहे. ठीक आहे. मग 0 भागिले 47 म्हणजे काय, 0ला तुम्ही कुठल्याही संख्येने भागा तुमचं उत्तर 0 येत असते. म्हणजेच आणि परत त्या 0ने तुम्ही ह्या 6ला पण गुणणार आहे, कारण गुणाकार चिन्ह आहे. याचाच अर्थ काय झाला लक्षात ठेवा, की हे एवढं सगळं जे एक्झाम्पल आहे इथून एवढं, या सगळ्याचं जे उत्तर आहे ते 0च येते तुमचं. किती येते? 0 हे उत्तर येते. मग झालं. मग इथनं सगळं जर उत्तर 0 येत असेल, राहिलं माझं एवढाच पोर्शन 10च्या अलीकडचा, एवढंच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे ह्या 10ने तुम्हाला 30ला गुणायचं आहे, 3ला 10 × 30 झालं आणि 40मधनं 30 गेले 10 राहील. तर किती असेल तुमचं? 10 असेल ह्या प्रश्नाचं. मग विचार करा, तोंडी आपण सोडवले किती रे? मॅक्सिमम लक्षात ठेवा 10 सेकंड्समध्ये तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकताय. पण मॅटर काय, तुम्ही सोडवताय कसं हे ह्यामध्ये खूप मॅटर करते. पण जर पोलीस भरतीच्या खास करून विद्यार्थ्यांना काय प्रत्येक स्टेप बाय स्टेप एक ॲन्सर सोडवण्याची सवय असते, लक्षात ठेवा ती इथं तुम्ही अप्लाय करू नका. जर अप्लाय केली तर तुमचा वेळ जाणार आहे आणि वेळ गेला की तुम्हाला हे एक्झाम्पल खूप अवघड वाटेल. आणि लक्षात ठेवा, अशा टाईपचं जसं तुम्हाला म्हटलं इथून पुढचे जवळ 6 ते 7 एक्झाम्पल्स सेम पॅटर्नचे तुम्हाला बघायला मिळतील. कारण एवढ्या सगळ्याचं उत्तर इथून सगळा हा एवढं सगळं जे कॅल्क्युलेशन आहे एवढ्या सगळ्याचं उत्तर किती येणार आहे? 0च येणार आहे त्या पॅटर्नमध्ये. ठीक आहे. तर आय होप क्लिअर झालं असेल. त्यामुळे इथून पुढचे जेवढे एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत, जसं तुम्हाला म्हटलं ॲप्रोच तुमचा बदला. जर तुम्ही सोडवत असेल, जर स्टेप बाय स्टेप सोडवायची सवय असेल तर ती बंद करा. व्हिडिओ पॉज करून उत्तर हे तोंडी काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही. नक्कीच तुमचं जे एक्झाम्पल आहे ते जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंड्समध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. पुढेचं एक्झाम्पल आहे बघा, 69 - 4 4 गुणिले 4 + 3 गुणिले कंसात 20 - 5 कंसामध्ये परत 7 - 5 गुणिले 2 आणि परत ह्या कंसाला भागिले किती तर 29. ठीक आहे. सेम जसं आत्ता म्हणलं तुम्हाला बघा, आत्ताच्या सेम पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की ह्याचं उत्तर काय येऊ शकतं. पण ॲप्रोच तोच, तोंडी तुम्हाला सॉल्व करायचं. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय येऊ शकतं. ठीक आहे. बघा, प्रोसेस सेम आणि तिथूनच स्टार्ट आपल्याला करायचं आहे मागच्या एक्झाम्पलसारखं. म्हणजे पहिला हा कंस सोडवणार आपण. 7मधनं 5 गेले किती राहतात रे? तर 2 राहिले. बरोबर. 2 परत तुम्हाला ह्या सगळ्या ह्या दोघांना गुणायचं आहे. म्हणजे 2 ह्याला 5ला गुणला तर 2 × 5 = 10 झालं आणि परत हे 10 × 2 = 20 झालं. आणि म्हणजेच काय, ह्या तिघांचं एवढ्या लाईनचं उत्तर 20 आलं तुमचं. परत ह्या 20मधनं 20 गेला 0 राहिला.
झिरोनं 29ला भागलं किंवा 29नं 0ला भागला परत उत्तर 0 आलं. परत त्या 0नं ह्या 3ला गुणायचं आहे, म्हणजे एवढा इथून सगळा पोर्शन ह्याचं उत्तर झालं फक्त 0. ठीक आहे. मग राहिलं फक्त किती रे, हे 4 राहिलं, झालं. मग एवढंच तुम्हाला करायचं आहे, किती 69 वजा हे 4 चौक 16 आणि 69मधनं 16 घालायचे तुम्हाला. 9तनं 6 गेले 3 राहिले आणि 6मधनं 1 गेला 5 राहिले. म्हणजे उत्तर तुमचं किती असायला पाहिजे रे, 16 हे उत्तर तुमचं असायला पाहिजे. सॉरी किती, 53 आन्सर असेल आपलं. क्लिअर आहे. तर जसं म्हणलं बघा, तुम्हाला ॲप्रोच मॅटर करतोय. तुम्ही जर तोंडी आत्ता प्रयत्न केला असेल, लक्षात ठेवा, मी असं म्हणत नाही की लगेच एका एक्झाम्पलपासून तुम्हाला ह्या गोष्टी जमायला चालू होतील, पण तुम्ही ट्राय करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी प्रयत्न करशील शेवट नक्की तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. फक्त त्याच ॲप्रोचनं तुम्हाला काय करायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवायचे तुमचे एक्झाम्पल सॉल्व करत असताना. ठीक आहे. चलो पुढचं घेऊया. पुढचं एक्झाम्पल आपल्याला अशाच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल आहे बघा काय, तर 66 वजा 2 गुणिले कंसामध्ये परत 10 अधिक 2 कंसात 18 वजा 2 कंसामध्ये आहे 7 वजा 4 गुणिले 3 आणि परत ह्या सगळ्या कंसाला काय करायचं आपल्याला, तर इथं हाच कंस असणार आहे, गुणिले 3 आणि कंसाला भागिले आहे किती, तर 50. सेम एक्झाम्पल, व्हिडिओ पॉज करायचं आहे तुम्ही आणि याचं आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. जसं बघा तुम्हाला आत्ता सारखं जसं म्हटलं की सेम 4 ते 5 टाईपचे एक्झाम्पल्स आहेत आणि त्यामधला आपण जो पहिला पॅटर्न बघतोय तो आहे बघा. आत्तापर्यंत आपण हे तिसरं एक्झाम्पल आहे. तिन्ही एक्झाम्पलची मांडणी बघू शकता एकच आहे, काहीही किंवा कोणत्याही प्रकारचा चेंज तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. ठीक आहे. तर बघा इथं काय होणार, आपण इथून स्टार्ट करणार आहे. 7मधनं 4 घालवायला लागेल आपल्याला. मग 7तनं 4 गेले किती राहणार आहे रे, 3 राहणार आहे. परत 3 ह्या दोघांना गुणा, 3 दुनी 6 आणि परत हे होणार 6 18. परत 18तनं 18 गेलं 0 राहिला. परत 0नं 50नं भागला तुम्ही तरी उत्तर 0 आलं आणि परत ह्या 2ला परत 0नं गुणला म्हणजे इथून हे सगळं पुढचं आन्सर 0 झालं माझं. ठीक आहे. राहिलं काय, फक्त 10 राहिलं रे, म्हणजे इकडे या परत, म्हणजे राहणार काय 66 वजा 10 दुनी 20 आणि 66मधनं 20 गेले तर किती राहतात रे, तर 46 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल या प्रश्नासाठी. ठीक आहे. बघा मांडणी देखील चेंज झालेली नाही. जसं तुम्हाला म्हणलं हे तिसरं एक्झाम्पल आहे आपलं. सेम टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील आणि जसं एक टाईप आपण पुढं जाऊ प्रश्न तुमचं स्पीड हे नक्की वाढत जाईल. फक्त ॲप्रोच जो आहे तो चेंज करू नका, तोंडीच तुम्हाला सॉल्व करायचं एवढं डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. एक्झाम्पल आहे पुढचं 79 2 गुणिले कंसामध्ये 10 अधिक 8 गुणिले परत कंसात 16 वजा कंसामध्ये 8 परत कंसात 6 वजा 5 गुणिले 2 कंस पूर्ण आणि ह्या कंसाला भागिले आहे किती, तर 37. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही हे उत्तर एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जसं आत्तापर्यंत बघा म्हणजे जेवढे एक्झाम्पल झाले यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की क्लिअर समजली असेल की ह्या 8च्या मल्टिप्लिकेशनपर्यंत जेवढं काय उत्तर आहे हे उत्तर तुमचं 0 जातं ह्या 8पर्यंत. त्यामुळे हे डायरेक्टली केलं तरी चालेल, पण जसं तुम्हाला म्हटलं की एक्झाम्पल बदलत राहतं. प्रत्येक एक्झाम्पल क्रॉस चेक तुम्हाला करावं लागेल की खरंच तिथं उत्तर 0 येते का, एक कन्फर्मेशन जरी मिळालं. कारण हे कसं घेतलं, सगळे एक्झाम्पल आपण एकत्र सोडवायला लागलो आहे, पण हेच प्रत्येक एक्झाम्पल लक्षात ठेवा प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळ्या मुलांना पडलेलं आहे. त्यावेळी प्रत्येक मुलाला त्यावेळी हे माहीत नसतं की ह्याचं उत्तर हे 0 जाते. त्यामुळे तुम्ही इथं तसं काही शॉर्टकट अप्लाय करायचं नाही की तुम्ही क्रॉस चेक करायचे की खरंच ह्या सगळ्याचं जे कॅल्क्युलेशन करून उत्तर 0 येते का. येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर त्या पद्धतीनं आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन बदलावं लागेल. ठीक आहे. म्हणजे बघा इथं आता सोडवायची सुरुवात इथून होणार आहे. 6मधनं 5 गेला 1 राहिले, 1 म्हणलं विषय सोडून द्या, राहिलं की ते 8 दुनी 16 परत डायरेक्टली. परत त्या 16मधनं 16 गेले 0 राहिला, 0ला 37नं भाग जात नाही 0च उत्तर आलं आणि परत ह्या 8नं 0ला गुणला परत 0च उत्तर आलं. ठीक आहे. म्हणजेच काय एवढीपर्यंत राहिलं फक्त काय आपल्याला, तर 79 वजा 10 दुनी 20. मग 79मधनं 20 वजा करायचं तर आपल्याला राहणार आहे किती माझं, तर 59. हे माझं काय असणार आहे उत्तर असेल. किती असणार आहे 59 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल या प्रश्नासाठी. ठीक आहे.
येस. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता इथं सेम जसं तुम्हाला आता आपण आज जेवढे एक्झाम्पल सोडवले, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल किंवा काय उत्तर येणार आहे. कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा काहीही बदललेलं नाही आहे. सेम जसं तुम्हाला आत्तापर्यंत आपण एक्झाम्पल सोडवलेत त्याच पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, पण तोंडी सोडवत जावा. इथं कधी कुठल्याही एक्झाम्पलला पेन घ्यायची गरज नाही आहे. छोटे संख्या बघितला तर लहान लहान संख्या आहेत, सिंगल डिजिटमध्ये आहेत, ज्याचा गुणाकार तुम्ही लगेच करू शकताय. ठीक आहे. तर बघा इथं आता सुरुवात आपली सेम ह्या 6 5मधनं होणार आहे. 6मधनं 5 गेला, 1 राहिला, म्हणजेच काय आत्तासारखंच बघा 1चा काय फरक पडणार नाही. हे डायरेक्टली काय होणार आहे तर 4 त्रिक 12 होणार. ठीक आहे. परत 12तनं 12 गेले, 0 राहिला. 0ला परत तुम्ही 37नं भागला तरी उत्तर 0 झालं. परत ह्या 0नं ह्या 4ला भागायचं आहे, म्हणजे इथून पुढचं सगळं उत्तर माझं 0 झालं. त्यामुळे राहिलं फक्त काय रे आता पुढचं डायरेक्टली लिहून घेऊ आपण. 6 चौक 24, 68मधनं आपल्याला 24 वजा करायचं आहे. किती राहणार आहे बघा तर 8तनं 4 गेले 4 आणि 6मधनं 2 गेले 4. उत्तर किती असणार आहे आपलं 44. एवढंच माझा आन्सर असणार आहे. ठीक आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की आयडियल टाईम जो आहे लक्षात ठेवा अशा टाईपच्या एक्झाम्पलला तो फक्त आणि फक्त किती 10 सेकंद असला पाहिजे. जास्तीत जास्त 10मध्ये तुम्ही 5 सेकंद अजून वाढवू शकताय, पण याच्यापेक्षा जास्त वेळ घ्यायची काहीही गरज नाही आहे. त्या टाईपचं त्या लेवलचं एक्झाम्पलच नाही आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट पुढं जाऊ. पुढचं एक्झाम्पल आहे बघा तर 36 वजा 10 कंसामध्ये परत 3 अधिक 8 गुणिले परत कंसामध्ये आहे 12 वजा 4 परत कंसात 6 वजा 5. सॉरी पुढचं एक्झाम्पल आहे ना आपला. तर 3 अधिक 8 आणि कंसामध्ये 18 वजा 6 परत लहान कंस आहे, लहान कंसामध्ये परत 6 वजा 5 परत गुणिले 3 कंस पूर्ण आणि ह्या कंसाला परत सगळ्याला भागिले किती येतात 15. ठीक आहे. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. सेम बघा काही वेगळं नाही आहे, त्याच पहिल्याच टाईपचे एक्झाम्पल्स आपण आत्तापर्यंत बघतोय. सेम एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. वेळ आहे तुमच्याकडे किती तर 15 सेकंड्स एवढा वेळ आहे तुमच्याकडे. 15 सेकंदामध्ये नक्की तुम्ही सॉल्व्ह करू शकताय, पण तोंडी सोडवण्याचा प्रयत्न तुमचा नक्की असला पाहिजे. ठीक आहे. मग बघा इथून सुरुवात होईल माझी. 6मधनं 5 गेला, 1 राहिला. काय आता गुणाकारात काही फरक पडणारच नाही. डायरेक्टली हे 6 त्रिक 18 झाले. 18मधनं परत 18 गेले, 0 राहिले. 0ला 15नं भाग जात नाही किंवा 0ला जर तुम्ही 15नं भागला तरी उत्तर 0 देणार आहे. मग परत ह्या 0नं 8ला गुणलं तरी उत्तर 0 झालं. मग सेम टाईपचं एक्झाम्पल आहे. इथून पुढचं सगळं उत्तर 0च राहिला. मग राहिलं फक्त काय रे 36 वजा हे 10 त्रिक 30. मग 36मधनं 30 गेले किती राहणार पाहिजे 6. उत्तर किती असेल आपलं 6. हे एवढं हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढे अजून 1 2 ते 3 एक्झाम्पल घेऊ आपण या टाईपचे, जेणेकरून म्हणजे कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकताय. एक लास्ट एक्झाम्पल आहे बघा आत्ताच्या टाईपचं एक्झाम्पल आहे. 79 वजा 10 कंसामध्ये परत 2 अधिक 3 गुणिले परत कंसामध्ये 12 वजा 6 लहान कंसात 6 वजा 5 गुणिले 2 आणि परत ह्या कंसाला कितीने भागायचं आपल्याला 20 कंस पूर्ण. व्हिडिओ पॉज करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही. आणि प्रयत्न म्हणण्यापेक्षा आता इथून पुढं तुमचं हे प्रश्न जे आहेत ते एक्झॅक्टलीच आन्सर येतील, कारण एक सिंगल टाईपचे जसं तुम्हाला म्हटलं हा पहिला टाईप आहे आणि त्यामध्ये आता बऱ्यापैकी एक्झाम्पल्स नक्की तुमचं प्रॅक्टिस हे झालं असेल. सेम अप्रोच काय 6मधनं 5 घालवा, 1 राहिला, सोडून त्या विषय डायरेक्टली हे 6 2 12 होणार. 12मधनं 12 गेले 0, 0ला 20नं भाग जात नाही 0 झाला. परत ह्या 0नं 3ला गुणला 0 झालं. म्हणजे सेम पॅटर्न आहे बघा. उत्तर 0च येते इथून पुढच्या सगळ्याच. मग राहिलं फक्त काय रे आपलं तर 79 वजा परत हे 10 2 20 आणि 79मधनं 20 गेल्यावर किती राहायला पाहिजे रे तर 59. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सरच. किती असणार आहे 59 हे आपलं उत्तर असेल. क्लिअर आहे. तर आय होप आत्तापर्यंत जेवढे आपण एक्झाम्पल सोडवले किंवा तुम्ही देखील सोडवण्याचा प्रयत्न केला त्या सर्व विद्यार्थ्यांचे आन्सर्स नक्कीच हे एवढेच आले असतील आणि बरोबर आले असतील. आणि सर्वात महत्त्वाचं 10 ते 15 सेकंड्समध्ये आले असतील. कारण SSC DGL लक्षात ठेवा उत्तर काढणं, उत्तर बरोबर काढणं हा एकमेव अप्रोच नसला पाहिजे. तर त्याहूनही महत्त्वाचं काय असतं ते तुम्ही जे उत्तर काढताय ते एका लिमिटेड टाईममध्ये, लिमिटेड म्हणजे 10 ते 15 सेकंड्समध्ये तुमचं उत्तर निघते का. म्हणजे जर प्रश्न असा असेल तर थोडासा हार्ड असेल तर समजू शकतोय की पण आयडियल टाईम लक्षात द्यावा तुमच्याकडे 90 सेकंड्स आहेत. पण 90 सेकंड काय आयडियल म्हणतोय, त्याच्यापेक्षा जर एखादा प्रश्न सोपा आला तर वेळ नक्कीच तुम्ही वाचवू शकताय तुमचा. ट्राय करा की तो 30 ते 40 सेकंड्समध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. आता जाऊया आपल्या दुसऱ्या टाईपवरती, जो जसं तुम्हाला म्हणलं की मोजून जास्त लयत लय आपल्याला
4 ते 5 टाईपचे एक्झाम्पल्स पडले होते. त्यातला पहिला टाईप आपण बघितला. आता बघूया दुसरा टाईप. एक्झाम्पल आहे 84/6 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये आहे बघा 91/7 अधिक 16/2 आणि परत इथं गुणिले कंसामध्ये आहे 8-6. ठीक आहे, हा दुसरा टाईप आहे. आणि इथं पण सेम तुमचा ॲप्रोच जो आहे तो तोंडी सोडवण्याचा ॲप्रोच असला पाहिजे. कारण एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर लक्षात ठेवा एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. ठीक आहे, कारण व्हॅल्यू एकदम छोट्या छोट्या आहेत जेणेकरून कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्ही तोंडी करू शकता. मग इथं पण बघा आता ॲप्रोच किंवा सोडवण्याचा ॲप्रोच काय असला पाहिजे तो पहिला बघू आपण. पहिलंच एक्झाम्पल आहे ह्या टाईपचं. 8तनं 6 गेले किती राहणार आहे रे, तर 2 राहणार आहे बघा. बरोबर, दोघांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आहे त्यामुळे हे 2ला 2 कॅन्सल होणार आहे माझं. ठीक आहे, 2ला 2 कॅन्सल होईल. किती राहिलं रे, 16 राहिलं फक्त. ठीक आहे, आणि इथं गुणाकार चिन्ह असल्यामुळे ह्याचं पण उत्तर मी आधी काढू शकतो. मग 24ला जर आपलं 84ला जर 6नं भागला तर आपल्याला माहिती आहे 4×84 आहे. बरोबर, 4×84 गुणिले परत इथं या कंसामध्ये आपल्या इथं येते 13×7=91 आणि हे होणार आहे परत 16. झालं, एवढंच करायचं आहे तुम्हाला. म्हणजे राहिलं काय रे आता फक्त माझं 14 गुणिले 13 गुणिले 16 किती होतात तर 29. मग आता ह्या दोघांचा गुणाकार करू. 14×9 26 असे 12 आणि 28 आणि 12 किती होणार आहे 40. 28 आणि 12 40. म्हणजे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर किती असायला पाहिजे आपल्याला, तर 406 हे माझं फायनल आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, काय काय केलं बघा. ॲप्रोच महत्त्वाचा आहे. इथं पण तोंडी कॅल्क्युलेशन करू शकताय. पहिला 8तनं 6 गेले 2 राहिले, या 2ला हे 2 कॅन्सल झालं माझं. बरोबर, 2ला 2 कॅन्सल झालं किती राहिलं रे 16 राहिलं. मग 16 जर राहिला असेल तर परत हे 7×91ला पूर्ण भाग जातोय तो घालवला पाहिजे. नाहीतर इथं तुम्ही पूर्णांक अपूर्णांक काय करत बसू नका, कारण 91ला 7नं पूर्ण भाग जातोय माझा. ते किती आलं रे, तर 13×7=91 असतं आपलं. बरोबर, मग 13 आणि 16 परत 29 झालं आणि ह्या कंसाचं उत्तर 14 आलं. फायनली फक्त दोघांचा गुणाकार करा, किती असला पाहिजे तो 406 हे आपला असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, तर इथून पुढं आता तुम्हाला अशा टाईपचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. ठीक आहे, मग जसा आत्ताच्या ॲप्रोचनं जसं आपण सोडवलं सेम ॲप्रोचनं तुम्हाला ट्राय करायचं आहे. एक्झाम्पल आहे बघा काय, तर 49/7 हा पहिला ब्रॅकेट आहे गुणिले सेकंड ब्रॅकेटमध्ये काय काय दिले बघा, तर 57/3 अधिक 19/7 गुणिले परत कंसामध्ये आहे किती 9-2. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ह्याचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या ॲप्रोचनं आपण आत्ताचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. सेम करा, काही वेगळं करायचं नाही. मॅक्सिमम ह्याला थोडासा तुमचा वेळ, आता ते गुणाकार जो होता बघा, गुणाकारामध्ये तुमचा थोडा वेळ जाऊ शकतो, पण जर तुमचे पाढेपाठ असतील तर तो गुणाकार तुम्ही कमी वेळेमध्ये नक्कीच करू शकता. ठीक आहे, सुरुवात इथून होईल बघा. 9तनं 2 गेले 7 राहतात. परत ह्या 7ला हे 7 कॅन्सल झालं माझं. इथून हे 7×7 49 येणार आहे गुणिले कंसामध्ये बघा काय काय राहणार आता हे 3×7=5 12 3 पूर्ण भाग जातोय माझा. मग 19×3=57 असते आपल्याला. पाठ असलंच पाहिजे तुमचे पाढे. आणि इथं पण फक्त 19च राहिले. बरोबर, मग राहणार किती रे फायनली 19 आपलं 7 गुणिले 19 आणि 19 किती होतात तर 38. मग 38 गुणिले 7 करायचं आपल्याला किती होणार आहे बघा. 7×1=21 210 झालं आणि वरचं 56. मग 10 आणि 56 किती होणार आहे तर 266. गुणाकार किती असला म्हणजे फायनल आन्सर जे आहे ते आपलं किती असायला पाहिजे 266 हे आन्सर असलं पाहिजे. आणि जो आत्ता मी गुणाकार केला हे 7 गुणिले 38 हे तोंडी कसं करायचं किंवा नॉर्मली प्रोसेस काय असते तर 7×8=56 केलं जातं. परत 6 लिहिलं जातं, हातच्या 5 दिला जातो, परत 7×1=21 आणि 5=26 अशी काय मांडायची गरज नाही, तोंडी करू शकताय. त्याचे जे सेशन्स आहेत ते देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड ऑलरेडी केलेले आहेत. ते देखील जे बेसिक कॅल्क्युलेशन जे आहे तुमचं गुणाकार तोंडी कसा केला पाहिजे, त्यानंतर बेरीज वजाबाकी तोंडी कशा पद्धतीने करू शकतो, हे सेशन्स देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. ते जर ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसतील आणि तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये जर स्पीड वाढवायचं असेल तर तुम्ही ते सेशन्स नक्की बघा, ज्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण ऑलरेडी तिथं डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे आन्सर आपलं किती असायला पाहिजे तर 266 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, त्यासाठी प्रश्न लिहिल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही आणि प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर एक्झाम्पल आहे बघा किती तर 87/3 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये आहे किती 52/2 अधिक 18/3 परत गुणिले दुसऱ्या कंसामध्ये आहे 9-6.
ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ह्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की हिथं आता कशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय ते. ठीक आहे. सेम एक्झाम्पल आहे बघा, सेम पॅटर्न आहे, काही मांडणी कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं नवीन काही चेंज केलं नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ आता इथं बघा सुरुवात जी आहे ती कॅल्क्युलेशनला इथून होणार आहे माझी. 9 मधून 6 गेले तर 3 राहतात, बरोबर. ह्या कंसाचं उत्तर 3 आलं, परत या 3 ला 3 हे कॅन्सल होणार आहे. मग इथून भाग आल्या 8 आणि 7 15 जर घेतला 29 त्रिक 87 असते बघा, 29 त्रिक 87. ठीक आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलं 29 एवढ्या ब्रॅकेटचं. पुढच्या ब्रॅकेटमध्ये या तर 52च्या निम्मा आपल्याला माहिती आहे किती आहे, 26 असतोय, अधिक 26 आणि हे होणार आहे 18. ठीक आहे. म्हणजे एवढंच राहणार आहे माझं, बाकी सगळं कॅल्क्युलेशन कॅन्सल होते. राहणार काय 29 गुणिले 26 आणि 8 34 आणि 10 44. म्हणजे मला काय करायला गेलं आता 29 आणि 44चा गुणाकार फक्त करायचा आहे. मग इथं पण अजून सोपं करतो, 44चा पाडा म्हणण्याऐवजी काय करूया आपण, 44ची फोड करू 11 गुणिले 4. गुणाकार करणं सोपं होईल मला. ठीक आहे. मग 29 गुणिले 11 माहिती आहे आपल्याला, 9 आणि 2 11, 1 319 येणार आहे, बरोबर. 319 आणि ह्याला फक्त गुणिले 4 करायचं आपल्याला. ठीक आहे. मग इथं बघा 4 9 36, 3 4 आणि 3 7 आणि 4 त्रिक 12. उत्तर किती असेल रे माझं, तर 1276 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा की आता बऱ्यापैकी आता 29 गुणिले 44 आले, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली काय करणार आहे, 29 44 इथं लिहिणार, परत 9 चौक 36, 7 3 4 2 8 8 आणि 3 11, परत इथं फुली देणार. लक्षात ठेवा हे असलं जे कॅल्क्युलेशन जे आहे हे लक्षात ठेवा. मी जसं तुम्हाला नेहमी म्हणत असतो की तुम्ही अजूनही देखील असल्या बेसिक गोष्टींमधून बाहेर येत नसशिला तर लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही स्पर्धेचा हिस्सा नाही. तुम्ही जर तुम्ही पोलीस भरती असो किंवा SSC GD असो, SSC GDला तर लक्षात ठेवा असल्या गोष्टींना तिथं काही वावच नसतो. जर तुम्ही SSC स्टाफ सिलेक्शनची तयारी करताय आणि असलं बेसिक कॅल्क्युलेशन करताय तर लक्षात ठेवा तुम्ही त्या स्पर्धेच्या रेसमध्ये कुठंच फिट बसत नाहीसा. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत आणि ऑनलाईन आले की टाईम लिमिटेड असतो आणि त्यावेळी तुम्हाला वेळ वाचवायचा असतो आणि तुम्ही अशा गोष्टींचा जर सहारा घेत असशिला तर मग जो तुम्ही जो एक कॉम्पिटिशन जे म्हणतो आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही फार लांब आहात. लक्षात ठेवा. सेम पोलीस भरतीसाठी पण जर तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने अप्रोच करत असेल, जसं की हा अप्रोच असेल 44ला फोड केली आपण 11 आणि 4, मग 11चा पण पाडा आपला पाठ असतोय, 4चा पण असतोय, त्यामुळे 11 आधी गुणाकार केला त्यात पण 11चा शॉर्टकट काय दोघांचा गुणाकार बेरीजमध्ये लिहितो आपण, बरोबर. मग 9 9 9 2 11 1 आणि 2 1 3 हा गुणाकार आला आणि ह्याला फक्त परत 4 न गुणायचं आहे. उत्तर किती असेल रे माझं 1276. पण जर तुम्ही असल्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये गुंतला तर यामध्ये परत ॲक्युरसीचा प्रॉब्लेम येतो की ॲक्युरसी 100% राहतेच असं नाही. ठीक आहे. उत्तर किती असायला पाहिजे तर 1276 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल तिथं. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न सेम टाईप, काहीही चेंज नाही आहे तिथं. एक्झाम्पल आहे बघा 90/3 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये आहे बघा काय काय तर 63/7 अधिक 28/3 गुणिले 8 - 5. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही ह्याचा प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं उत्तर काय येऊ शकतं. पॅटर्न बदललेलं नाही आहे ना, एक्झाम्पल सेटअप आपण चेंज केलेलं आहे असंच आहे. फक्त तुमचा सोडवण्याचा अप्रोच तोंडी असला पाहिजे आणि बेसिक कॅल्क्युलेशन जे आहे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं गुणाकार भागाकार या गोष्टी तुमच्या ॲडव्हान्स पद्धतीनं असल्या पाहिजेत. ठीक आहे. तर बघा इथं काय होणार आहे, इथं 8 5 गेले 3 राहणार आहे, परत 3 ला 3 कॅन्सल झाला. भागाकार करूया इथं होणार आहे 30 त्रिक 90 गुणिले ह्या कंसामध्ये काय राहते बघा तर 7 9 63 अधिक 3 ला 3 गेले 28 राहिला फक्त. मग राहिलं काय रे तर 30 गुणिले मग 28 आणि 9 किती असते माझं तर 37 असते. 28 आणि 9 37. मग हे 37 त्रिक किती असते रे तर 111 असते आणि वरचा 0 आहे असं. ठीक आहे. उत्तर किती असायला पाहिजे माझं तर 1110. तर हा गुणाकार एक फिक्ट डोक्यामध्ये ठेवा. 37 त्रिक खूप म्हणजे काय म्हणतो आपण बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरली जाणार आहे ती गोष्ट आहे. 37 त्रिक किती असतं डायरेक्टली डोक्यामध्ये फिट करा 111 असतं. 37 त्रिक 111 आणि हा 0 आहे असा येणार आहे. उत्तर किती असायला पाहिजे माझं 1110 हे आपलं असेल ॲन्सर फायनल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आल्यानंतर सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि टार्गेट ठेवायचं आहे तुम्हाला. किती सेकंड्स आहे तुमच्याकडं तर 15 ते 20 सेकंड्समध्ये तुम्हाला हे उत्तर सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्झाम्पल आहे 63/9 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये आहे बघा तर 96/8 अधिक 11/4 गुणिले पुढच्या कंसामध्ये आहे किती
तर 9 वजा 5. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय येऊ शकतं. आणि किंवा पॅटर्न तसं म्हटलं तुम्हाला काही चेंज नाही, सेम एक्झाम्पल आहे, फक्त सोडवण्याचा अप्रोच मॅटर करतोय तुमचा की तुम्ही कशा पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व्ह करताय. ठीक आहे, सगळे 1 बाय 1 स्टेपची काही गरज नाही, आपल्याला घेणं देणं फक्त फायनल आन्सरचे आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे इथं बघा 9तनं 5 गेले, 4 राहणार आहे माझं, परत 4मधनं 4, 4ला 4 कॅन्सल होईल. भागाल पण इथं 9 असं ते 63 होते बघा, गुणिले परत लहान कंसामध्ये 12 8 96, बरोबर. त्यानंतर प्लस 4ला 4 गेले, राहिलं फक्त किती रे, तर 11, म्हणजे 7 गुणिले 12 आणि 11 किती होणार आहे, तर 23. मग 23 ते फक्त आपल्याला गुणाकार करायचं आहे. हे 7 2 14 140 आणि ते वरचं 21, म्हणजे 27 7 किती असणार आहे माझं, 161 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, तर आय होप ज्या विद्यार्थ्यांनी सोडवायचा प्रयत्न केला आहे त्यांचं नक्की उत्तर हे झालं असेल 161. पुढचं एक्झाम्पल आहे 21/7. एक्झाम्पल काय आहे, तर 21/7 गुणिले सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे बघा काय काय, तर 63/9 अधिक 14/2 गुणिले 4 वजा 2. या टाईपचं एक्झाम्पल. टाईप म्हणजे सेम टाईप जे आत्तापर्यंत आपण सोडवत आलेलं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय येऊ शकतं इथं. ठीक आहे, तर इथं बघा सुरुवात इथूनच होणार आहे आपली सेम. 4मधनं 2 गेले, 2 राहिले, 2ला 2 कॅन्सल झाला. इथं या 7 त्रिक 21 गुणिले कंसात इथं 9 7 63 प्लस 14 एवढंच राहील. मग 14 आणि 7 माहिती आपल्याला 21 असते आणि 21 त्रिक किती असणार आहे, तर 63. उत्तर किती असणार आहे, 63. लक्षात ठेवा, ज्या स्टेपची गरज नाही त्या स्टेप्स तुम्ही इग्नोर केल्या पाहिजे. त्या जसं की हे आहे, आता 14 आणि 7 माहिती आहे, तोंडी करू शकता 21 आला आणि 21 त्रिक 63 झालं. ठीक आहे, ओके. तर सेम जसं तुम्हाला म्हणलं, वेळ आयडियल टाईम लक्षात ठेवा. या एक्झाम्पलला जास्त 10 ते 15 सेकंडपेक्षा जास्त अजिबात जात नाही आहे, फक्त तुम्ही त्या पद्धतीने सोडवणं फार गरजेचं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, तर 14/2 गुणिले सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे 14/7 अधिक 40/3 गुणिले सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे 7 वजा 4. तर आता तुम्ही उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय येऊ शकतं आहे आणि जेवढं स्वतःहून करशीला लक्षात ठेवा. जसं नेहमी म्हणतोय मी, इथं जे आपण जेवढे काही क्रॅश कोर्स हा चालू केला आहे त्याचा मेन पर्पज काय आहे की तुम्ही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे, ना की त्या गोष्टी फक्त बघण्याचा. मॅथ्स हा विषय लक्षात ठेवा सोडवण्यासाठी असतो, प्रॅक्टिससाठी असतो आहे. फक्त जर तुम्ही बघून मॅथ्स शिकत किंवा शिकतो आपण हा ॲप्रोच असेल तर फार चुकीचा ॲप्रोच आहे, लक्षात ठेवा. तो सोडवणं आणि प्रॅक्टिस फार महत्त्वाचं आहे. बघा इथं काय होईल, आता 7तनं 4 गेले, 3 राहिले, 3ला 3 कॅन्सल झाला. इथं या 2 14 गुणिले सेकंड ब्रॅकेट बघा, हे 7 2 14 अधिक हे 40 फक्त राहील. ठीक आहे, मग आपल्याला होणार आहे काय रे, तर 42 आणि 42 गुणिले 7 करायचं आहे, तेवढंच आन्सर असेल फायनल आपला. तर हे 7 चौक 28 280 झालं आणि वरचं 14 294. उत्तर किती असणार आहे, 294 हे माझं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. अजून एक या टाईपचं म्हणजे आत्तापर्यंत जेवढा दुसरा टाईप जो आपण बघतोय त्याचं एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण आणि त्यानंतर ज्या एक्झाम्पल ज्या आहेत त्या आपण पुढच्या टाईपमध्ये आपण कंटिन्यू करूया की नेक्स्ट नवीन टाईप कुठल्या पद्धतीने आपल्याला पडलेला. एक्झाम्पल आहे 90/5 गुणिले सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे 78/6 अधिक 12/1 गुणिले लहान ब्रॅकेटमध्ये आहे 8 वजा 7. ठीक आहे, तर ह्या दुसऱ्या टाईपचं हे लास्ट एक्झाम्पल आहे. व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि याचं उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर बघा इथं सुरुवात ह्या 8 वजा 7 मधून होईल. 8तनं 7 गेला, 1 राहिला, 1ला 1 कॅन्सल झाला. इथं बघा 18 पंचे 90 असते गुणिले कंसामध्ये या 13 संग 78. ठीक आहे, प्लस 13 अधिक 12. मग फायनली 18 गुणिले 13 आणि 12 किती होते, तर 25 होणार आहे, बरोबर. मग हे बघा 25 आहे 250 आणि 25 8 200. मग 250 आणि 200 किती होणार आहे माझं, तर 450. किती होईल, 450 हे माझं काय असणार आहे, ॲन्सर असेल. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा ह्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ जो जाणार आहे, एक तर तो हिथं वेळ जाऊ शकतो तुमचा 18 गुणिले 25. मग ज्या विद्यार्थ्यांचा 18चा पाढा आणि किंवा 25चा पाढाच पाठ नाही आहे, मग ते विद्यार्थी काय करणार, ह्याला आहे अशा पद्धतीनं मांडणार काय, 25 गुणिले 18 आणि 18चा पाढा पाठ नसेल तर मग विषयच नाही. ते विद्यार्थी परत 8 45 परत 4 8 2 16 आणि 4 परत 20 होणार.
परत फुली देणार. आणि लक्षात ठेवा असलेला काही उपयोग नाही. आणि जर असलं करत असेल तर अजून डोक्यामध्ये फिट करा की तुम्ही कुठल्याही स्पर्धेचा कॉम्पिटिशनमध्ये फिटच बसत नाहीचा. त्यानंतर इथं हा भागाकार जो आहे तो 78/6 डायरेक्टली तुमचं 13 आलं पाहिजे. पाठ हे असलेच पाहिजेत आणि त्या पाड्याचा उपयोग तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे. किंवा हे आपल्याला माहिती आहे की डायरेक्टली 18×5 आहे, डायरेक्टली 18 आल्या. किंवा इथं काय असं काय करत बसू नका, काही गरज नाही त्याची. 6×1=6, परत 1 राहिला 18 झाले, परत 6×3=18, काही गरज नाही. डायरेक्टली आपल्याला पाठ असतील तुमचे तर आणि ते असायलाच पाहिजेत. आणि टार्गेट जसं मी नेहमी म्हणतो तुमचे 25पर्यंतचे पाढे हे तोंडपाठ पाहिजेतच. किती? 25पर्यंतचे. आणि त्यानंतर इथं पण सेम बघा, हे 5×1=5, परत 4 उरलं 40 झालं, परत 18×45, काही गरज नाही त्याची. पाढा 18चा पाठ असेल तर डायरेक्टली 18×5 लिहिलं पाहिजे आणि 13चा असेल तर डायरेक्टली 13×78 पाठ असलं पाहिजे. ठीक आहे. तर उत्तर किती असणार माझं ह्या प्रश्नासाठी? 450. नेक्स्ट आता पुढे जाऊ. आणि आता आपण बघूया की तिसरा जो टाईप पडला होता तो टाईप कशा पद्धतीने विचारला होता आणि किंवा मग त्यामध्ये आपल्याला सोडवण्याचा जो अप्रोच आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे. एक्झाम्पल आहे बघा, -9 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे -60 भागिले कंसामध्ये परत -15 अधिक कंसात -3 गुणिले 9. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही ह्याचं उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं मी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. लक्षात घ्या, या एक्झाम्पलसाठी हा तिसरा टाईप आहे आणि अशा इथून पुढच्या एक्झाम्पल असतात आपण या टाईपमध्ये बघायचे. ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे साईन. सुरुवातीला पहिली स्टेप फक्त तुम्हाला लिहायची आहे, ते पण का तुमची ॲक्युरसी मेंटेन राहावी, कारण इथं तुमचं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. त्यासाठी ते ॲक्युरसी मेंटेन ठेवायला फक्त काय करू आपण, पहिली जी स्टेप लिहायची आहे ती साईनसाठी लिहायची आहे आणि त्यानंतर मग आपण भागाकार गुणाकार सगळ्या गोष्टी करू. ठीक आहे. तर इथं बघा, हे -9चं -9चं राहणार आहे, मायनस मायनस हे प्लस झालं +60, परत हे भागिले 15 आहे आणि पण ते लक्षात ठेवा हे -15 आहे. मग हे जे -15 आहे हे ह्या अधिक 60ला भागिले, त्यामुळे परत ह्या अधिक 60चं परत काय होणार आहे रे माझं, तर -60च होणार आहे. का? कारण ह्या -15नं तुम्हाला ह्या -60ला भागायचं होतं. ठीक आहे. मग 60 तर पहिला प्लस झाला होता, मग त्या प्लसचं परत मायनस कॅन्सल होईल आणि राहणार फक्त काय तुमचं -9 राहील. मग पुढचं बघा, परत हे -3 बाहेर येणार आहे आणि त्याला गुणिले 9. मग आता भाग घालू आपण, काय काय होईल बघा, -9 15×4 = 4 आणि 9×3 27 -27. चालेल. मग सगळं मायनस मायनस असेल तर मायनस मायनस काय असतं रे, प्लस असतं. म्हणजेच काय, मायनस मायनस असेल तर त्या सगळ्या संख्यांची बेरीज होते, एवढं लक्षात ठेवा. मग 9×4 किती असते रे, तर 9×4 13 झाला, 13 आणि 27 40. म्हणजे उत्तर जे आहे ते तुमचं किती असायला पाहिजे, -40 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की या टाईपमध्ये तुम्हाला ही पहिली स्टेप महत्त्वाची आहे की मायनस मायनस चिन्हांचा जो विषय आहे तो काय करावा लागेल आणि चिन्ह कॅन्सल केल्याशिवाय भागाकार आणि गुणाकार करू नका, जेणेकरून तुमचं जे आन्सर आहे, आता बरेच विद्यार्थी उत्तर 40 पण काढू शकतात याचं, कारण पण खरं उत्तर काय येते, -40 येते. पण जर तुम्ही 40 काढलं तर लक्षात ठेवा तुमचा आन्सर चुकणार आहे त्या ठिकाणी. म्हणून ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त ही पहिली स्टेप जी आहे ही महत्त्वाची नीट लिहित जावा. याच्यामध्ये सगळे कंसाचे मधले जे सायन्स आहेत आणि नियम कुठला वापरतो रे इथं आपण, काय तर कंसाच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर कंसातील जे चिन्ह असतात ते काय होत चालतात, ते तर बदलतात. मग तोच नियम आपण इथं प्रत्येक ठिकाणी अप्लाय केलेला आहे. म्हणजे जसं इथं बघा मायनस मायनस प्लस झालं ते, पण ह्या +60ला -15नं भागायचं आहे, त्यामुळे तुमचं उत्तर परत मायनसमध्येच जाणार. परत इथं बघा हे मायनस साईन प्लस आहे, प्लस मायनस मायनस होणार, त्यामुळे हे -3 बाहेर येईल. ठीक आहे. त्यामुळे एक्झाम्पल या टाईपचं सोडवत असताना काय तुम्ही काळजी घ्या की एक्झाम्पल लिहिल्यानंतर पहिली स्टेप तेवढी कंपल्सरी लिहित जावा की त्यामध्ये सगळे चिन्ह जे आहे ते बदलून घ्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, सेम टाईपचं आहे, काही वेगळं नाही आहे तिथं. -9 -60 भागिले -15 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे काय, तर अधिक -3 गुणिले 8. सेम एक्झाम्पल आहे बघा, फक्त तुमचा हा शेवटचा नंबर चेंज झाला आहे इथं, बाकी सगळं एक्झाम्पल सेम आहे. आणि इथून पुढचे या टाईपमध्ये तुम्हाला याच गोष्टी बघायला मिळतील. काय, शेवटचे जे 2 ते 3 नंबर्स आहेत ते थोडेसे वेगवेगळे आहेत, बाकी सगळं सेम आहे या टाईपमध्ये. ठीक आहे. हा जो शेवटचे म्हणजे एकतर हा असेल किंवा हा असेल, हे 2 ते 3च एक्झाम्पल्स तुम्हाला चेंजेस आहेत, बाकी सगळं तुम्हाला टाईप सेम बघायला मिळेल. म्हणजे ही सुरुवातीची पहिली मांडणी जी आहे ती सगळं सेम आहे. ठीक आहे. मग सेम अप्रोच जसं तुम्हाला म्हटलं -9 राहणारच आहे माझं, हे आत्ताच आपण सोडवलं, हे सगळ्याचं उत्तर काय येते रे, तर ते
वजामध्ये जाते, छेद 15 परत ते -3 गुणिले 8 सिंपल फॉर्ममध्ये आलं. मग आता भाग घालू, काय काय होणार बघा, -9 15 चौक 60 आणि 8 त्रिक 24. मग उत्तर तर माझं मायनसच येणार आहे. मग 9 4 13 परत झाले, 13 आणि 24 किती असतात रे, तर 37. 13 आणि 24 37 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. फक्त बदल जो आहे तो आपला ह्या शेवटच्या नंबरमध्ये होता, त्यामुळे बाकी पहिले जे नंबर्स आहेत हे सगळं सेम राहणार आहे जे आपण मागच्या एक्झाम्पलला केलं ते. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल सेम आहे बघा आणि सेम व्हॅल्यू पण आहेत. -60 भागिले -15 परत अधिक, इथं फक्त शेवटचे 2 नंबर बदललेत बघा, -4 गुणिले 9. आत्ताच्या एक्झाम्पलला कन्सिडर केला तर ते शेवटचे 2 नंबर फक्त चेंज आहेत. ठीक आहे. त्यामुळे इथं सेम तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याचं जे उत्तर आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे की काय येऊ शकतं ते. ठीक आहे. तर आता इथं बघा काय काय होणार माझं. इथं सेम जसं तुम्हाला म्हटलं, पहिले सगळं जे राहते ते आहे असं लिहून घेऊ आपण. काय 60 भागिले 15 एवढं राहणारच आहे, वजा आणि ते डायरेक्टली 9 चौक 36 करू आपण. ठीक आहे. कारण -4 गुणिले 9 ते येणारच होतं माझं, त्यामुळे डायरेक्टली 9 चौक 36 लिहू आपण. मग इथं पुढची स्टेप सेम राहणार आहे. -9 15 चौक 60 परत हे -36. 36 आणि 4 किती झालं रे, 40 झालं. 40 आणि 9 49. म्हणजे उत्तर किती असायला पाहिजे माझं, -49. थोडक्यात काय की या टाईपमध्ये तुमचं जेवढं काय उत्तरं विचारलेले आहेत ते सगळ्याचं जे फायनल आन्सर आहे हे मायनसमध्येच असणार आहे. क्लिअर आहे. तर आणि अजून एक लास्ट टाईपचं एक्झाम्पल आहे, तेवढं एक घेऊ आपण आणि त्यानंतर हा आपला सेशन जो आहे तो आपला काय होणार आहे, इथं राऊंडअप होणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा काय, तर 23 गुणिले 16 हा पहिला कंस आहे, गुणिले परत दुसऱ्या कंसामध्ये 15/3 गुणिले कंसामध्ये इथं आहे 19 - 13 भागिले 3 आणि आपला हा सगळा जो कंस आहे तो काय होणार आहे, इथं कंप्लीट होईल. ठीक आहे. हा एक नवीन टाईप म्हणू शकताय किंवा टाईप असं नाही, आपण मागचे जे सेकंड टाईप जो बघितला त्या टाईपच्या थोडीशी निगडीत हे एक्झाम्पल आहे आपलं. ठीक आहे. मग इथं आता उत्तर काढणं आणि प्रत्येक ठिकाणी बघा मल्टिप्लिकेशनच आहे. मग आता व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि तुम्ही ह्याचं उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की इथं आता तुम्हाला कोणतून तुम्ही सॉल्व करू शकतायचा. तर बघा इथं पहिला इथूनच सुरुवात होईल माझी. मग 19मधनं 13 गेले 6 राहणार आहे, बरोबर. मग 6ला 3 भागायचं आहे, 2 उत्तर आलं. इथं बघा 3 5 15 होणार आहे, म्हणजे 5 दुनी 5 गुणिले 2 एवढंच राहणार आहे. आणि इथं तुम्हाला 23 गुणिले 16 ते करावंच लागेल, ह्याला दुसरा कोणता पर्याय नाही. आणि दोन्ही कंसाच्या मध्ये परत गुणिले चिन्ह असणार आहे. मग 23 गुणिले 16 करूया, 16 त्रिक 48, ह्याच्याले 4, 16 दोन्ही 32 आणि 4 किती होतात तर 36 आणि हे 5 दोन्ही 10. 1 0 फक्त वाढवा मग ह्याच्यावर, तो काय होणार आहे 3680. हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा एवढ्या टाईपचे, म्हणजे जसं तुम्हाला म्हटले 4 टाईपचे एक्झाम्पल्स पडले होते, त्यामधला हा 4था टाईप आहे आणि इथून पुढं पण आपल्याला अशा टाईपचेच एक्झाम्पल्स तुम्हाला जास्त बघायला मिळतील. ठीक आहे. त्यामुळे ते एक्झाम्पल्स आपण काही घेत बसणार नाही. आणि या सगळ्याचा जो मटेरियल आहे, शेड स्टडी मटेरियल, जसं तुम्हाला म्हणलं की ऑलरेडी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अचिव्हर्स करिअर गाईड बीटा, त्याचं स्पेलिंग महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ते ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या होत्या. ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नक्की केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून जे स्टडी मटेरियल आहे, मग आत्तापर्यंत जेवढे काय प्रश्न पडले होते 2024चे आणि 2025चे SSC GDचे, हे ऑलरेडी आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेले आहेत. आणि तसंच सगळ्या बाबतीमध्ये स्टाफ सिलेक्शनसाठी खास करून मराठी भाषेमध्ये जे काही आपल्याला स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, हे सगळं पहिलं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी गणित विषयाच्या मराठी भाषेतून तिथे तुम्हाला अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आजचा सेशन आपण इथंच राऊंडअप करायचं आहे. सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला पण आपण जे चर्चा केली होती की जर तुम्ही SSC GD करत असशील तर तुम्हाला लक्षात ठेवा अशा टाईपच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस करायचं आहे, ना की आपण जे लेक्चर्समध्ये 9व 10व आणि 11व्यामध्ये ज्या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले ते सगळेच्या सगळे लक्षात ठेवा पोलीस भरतीच्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. तसल्या एकही टाईप आपल्याला SSC GDमध्ये विचारला जात नाही, कारण त्याचं प्रूफ तुमच्यासमोर आहे. मागच्या 2 लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले, अशा टाईपचे एक्झाम्पल्स SSC GDला विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला अशा टाईपच्या प्रश्नांचं प्रॅक्टिस करायचं आहे, जेणेकरून तुम्ही एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सरप्राईज मिळता कामा नये.
नाही तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करून जर SSC GDचा पेपर द्यायला गेला तर नक्कीच तुम्हाला सरप्राईज बऱ्याच गोष्टींमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे ती वेळ येऊन देऊ नका, आधीच शहाणे व्हा. तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचं काय करायचं, प्रॅक्टिस करायचं. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.